मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये काटकसरी महत्त्वाची असते. हा विचार आमच्या शाळेचे गुरुजी काटकर गुरुजी यांचा आहे. ते इतकी काटकसर करत होते की माणसाने नवीन नवीन विचार केला तर मेंदू झिजून जाईल म्हणून तो तेच विचार सतत करत असतो. तेव्हापासून मला काटकसर करायची सवय लागली आणि जो माणूस काटकसर करतो त्याच्याच घरी पोरगी जन्माला येते. परंतु मी माझ्या पोरीच्या लग्नात भरपूर खर्च करणार आहे. आज जो मुलगा बघायला येणार आहे तिने पसंत केलेला आहे. त्यासाठी पोरीने जो पोरगा पसंत केला आहे तो येणार आहे. टक टक. या अंदर. दरवाजा लावला नाही, जास्त कडी लावली तर भिजून जातो. हे गायकवाडचंच घर आहे का? नाही, देशीरावचं दुकान आहे. काय नको तिथेच आलो. ते नेम प्लेट वर तर तेच नाव आहे. नेम प्लेट नाही बे, पत्रिकेतलं नाव कापून चिटकवले तिथं नेम प्लेट लावायला एवढा खर्च परवडतो का? लग्न करायला आलोय. अरे यार, माझं तर झालंय. तुमच्या मुलीला सांगितलं नाही का तुम्हाला? सॉरी या रमेशराव. रमेश कोण? आधीचा होता वाटतं. हा या योगेशराव. हो नाही, मी चिक्कू. अरे बरं झालं त्याने लवकर नाव सांगितलं, नाही तर मला 50 नावं घ्यावी लागली. मी तुमच्या मुलीचा मित्र आहे. तुमची ओळख कुठे झाली? कॉलेजमध्ये असताना ती माझ्या प्रेमात पडली होती. प्रेमात नाही पडली असेल, तुमच्या डोक्यावर पडली असेल. नाही ती प्रेमानेच पडली होती माहित खरं. नाही, पण हा डोक्यावर नक्कीच पडला. हो बघा हो म्हणतो. हो खरंच पडला वाटतं डोक्यावर. हा, सासरा म्हणून मी काय सेवा करू शकतो तुमची? पाय दाबून द्या प्लीज, पाय लय दुखताय. अरे आजच्या हंगामामध्ये तुम्ही डोक्याचा वापर फक्त हेल्मेट वापरण्यासाठीच करता का? म्हणजे मला असं म्हणायचंय की मी सासरा आहे तुमचा, मी तुमची काय मदत करू? असं काय? हॉल बुक करा. बुक करण्याची काय गरज आहे? आपला स्वतःचाच हॉल आहे. अरे वा, कुठे आहे तुमचं हॉल? आता घरी करायचं लग्न? नाही कार्यालय पाहिजे, कार्यालय. तुम्हाला लग्न करायचंय की IPL मॅचेस भरवायच्या? काम काय करता? बिझनेस काय करता? किसी डिस्को में जाए. नाही पोटासाठी काय करता? हेच करतो. हे करून काय वडापाव खाऊ घालणार माझ्या पोरीला? अहो तुम्ही नोकरी काय करता? नाही मी फॉरेस्ट मध्ये आहे. फॉरेस्ट मध्ये आहेस का? नांडगा आहेस का खोला आहेस? मग का हसवला आहेस? नाही हो. अरे मग फॉरेस्ट मध्ये काय तरी आहेस? कावळा आहेस, चिमणी आहेस का झाड आहेस? नाही हो, मी फॉरेस्ट मध्ये ऑफिसर आहे. असे पण घेतात तिकडे? असू द्या, आपण लग्नामध्ये खूप खर्च करूया. खूप पैसा आहे माझ्याकडे. लाइटिंग करा, लाइटिंग. अबे तू लग्न करायला आला की डेकोरेशन करायला आला? अख्खा महाराष्ट्र तिकडे लोड शेडिंग मध्ये होरपळून जातोय आणि तुला लाइटिंगची पाहिजे? तुझ्यावर किती लाइटिंग टाकली तर तू काय घोरा दिसणार आहेस का? मग बोलत आहे मी. आता आपण सगळा खर्च बँडवर करू, बँडवर. हा बँडवर करू, बँडवर. माझ्या पण मुलीला खूप आवड आहे बँडची. वाजला बँड की नातच सुटते. एकदा तर म्हणाले मी बँडवाल्या सोबतच लग्न करतो. नको. बँड कॅन्सल. आणि ठेवायचं का? आपलं लग्न कोणत्या दिवशी आहे? सोमवारी. सोमवारी? अरे मग जेवण कॅन्सल करावे लागेल, कारण सोमवारी आम्हाला सगळ्यांना उपवास असतो. तुमचा उपास असतो, मग आमच्या जेवणाचं काय? मग घरून जेवून या ना तुम्ही. मी जेवण करून येतो हो. मग वराडाच्या लोकांचं जेवायचं काय? अहो, त्यांना पण सांगा घरून जेवण करून या, नाही तर मग डबे घेऊन यायचं जेवायला. जेवण लागेलच वराडाला. अरे का दुष्काळ भागात ना आलात का? जेवण पाहिजे. कसं असेल तर ठीक आहे, मी तुम्हाला एक नंबर देतो. माझ्या मुलीचा मित्र आहे, त्याला फोन करा. त्याचं खूप प्रेम आहे. नाही. आम्ही जेवण करून येतो. जेवण कॅन्सल. तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका. खूप पैसा खर्च करणार आहोत आपण लग्नामध्ये. मग शूटिंगची अजिबात काळजी नको. हॉलमध्ये इथं लग्न झालं की तुम्ही सोसायटीमध्ये अशी फेरी मारून यायचं. ते कशाला? सोसायटी सगळीकडे कॅमेरे लावले आहेत, CCTV कॅमेरे लावले. तुम्ही माझी शूटिंग CCTV मधून घेणार? अरे मग तू काय सलमान खान आहेस का अजय देवगण आहेस? अरे तुला जर पाहिजेच असेल फोटोग्राफर, माझ्या मुलीचा एक मित्र आहे, त्याचं पण खूप प्रेम आहे तिच्यावर, त्याचा नंबर देतो. नाही, राहू द्या. अरे पैशाचा प्रॉब्लेम नाही, खूप पैसा आहे आपल्याकडे. तुझ्या लग्नामध्ये खूप पैसा खर्च करू आपण. सांग किती पैसा खर्च करायचा तो? नाही, नका. फिक्स करा लग्न. कसं मग फिक्स लग्न? तुम्ही फक्त भटजी तरी बोलवा की. भटजी अवेलेबल नाही ना त्या दिवशी. का? अरे
त्याचंच लग्न आहे त्या दिवशी. दुसरे बोलवा. हा मग दुसरा तिचा एक मित्र आहे, खूप प्रेम आहे त्याचं तिच्यावर. मित्र नको. मग काय करायचं? मी आहे ना, मी. तुम्हाला मंत्र येतात का? मंत्र कळतात का? नाही बुवा. जे गोष्ट तुम्हाला कळत नाही मग ते ऐकून काय फायदा आहे? नाही ते देवाचं असतं, मग ते लग्न टिकणार कसं? तो भटजी काय बॉन्ड पेपर लिहून देतो का? अरे आपल्यावर असतं ते टिकवायचं न टिकवायचं. बरं 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 बरं, फिक्स करा फिक्स. मग तारीख फिक्स करू. मग मी देवळात जाऊन लग्न करतो. हा तुम्ही देवळात जाऊन लग्न करा. तो पुजारी तिचा चांगला मित्र आहे, खूप प्रेम करतो तिच्यावर. हा मग मी पळून जाऊन लग्न करतो. हा सांग कोणत्या स्टँड वरून पळून जाणार? तिचा एक टॅक्सीवाला मित्र आहे, खूप प्रेम आहे तिचं. त्याला फोन करू का? अरे अरे पळून जाऊ नको, पळून जाऊ नको, मी खूप पैसा खर्च करायला तयार आहे.